लोकांनी केलेले नाका ते खपाना त्यांना तेणी ते बस स्टँड हायवेच्या मध्ये चर मारून उरता थंय काडटले तर हेंचो कोण मनीस वचून तेका मोबायलाक हात घालूंक गेलो तेका रायड आसा चेडवांक हात लावपाक वचोन चित्रा तुका इन्सिडेंट जालो तो कितें जालें सारकें सांगूंक शकता? हांव 169 जो आमचो सर्वे नंबर आसा पळय तितून आमी झाडां लावपाक गेल्ली आयज 169 झाडां लावपाक गेल्ली सो आमची सगळी गेली फुडें आनी जेन्ना आमी थंय पावली न्हू आमी आमच्या इतल्या सर्वे नंबर आमी व्हिडिओ काडूं शकता सो तेन्ना हांव व्हिडिओ काडपाक गेले म्हणजे आमी झाडां लायता पळय ती तेंचो एक कोण तरी मनीस येयलो आनी डायरेक्ट न्हू म्हाका हांव न्हू वयल्यान ताका अशें फाट करून आसा कळ्ळें डायरेक्ट येयलो आनी व्हिडिओ डिलीट कर आत्ताच्या आत्ता अशें म्हणून तेणी म्हाका डायरेक्ट सांगले व्हिडिओ डिलीट करून घेतलो तेणी म्हाजे कडल्यान थंयसर म्हणजे आमी झाडां लायलेली व्हिडिओ डिलीट करपाक सांगूंक जाता तेंच्यान पण तुमकां भितून वता तेन्ना सांगलें न्हू की तुमी अलाउड व्हिडिओ आम्ही त्यांना सांगला तेंच्या प्रॉपर्टीच्या काडूंक ना आमी तेंच्या प्रॉपर्टीच्या काडूंक ना तुमचे काडपाक अलाउड असं सांगला आम्ही आमच्या काडपाक आमी आमची झाडां लायता पळय तितलोच व्हिडिओ काडलेलो फक्त न्हू झाडांचो आता हो व्हिडिओ डिलीट करपाक लायलो तेणी म्हाका फुडें तुमकां दिसना तुमकां हे आतां इतले तर सद्या आमकां त्रास खूप त्रास आहा आताच आमकां इतलो त्रास जाता जाल्यार हेज्या फुडें न्हू आमकां खूप त्रास आहा खूप म्हणजे खूपच आता तुमच्या फुड्यानूच जर इतलें जाता जाल्यार हेज्या फुडें कितें जातलें आमकां आमच्या प्रॉपर्टीन वचून आमच्या भुरग्याचो आनी न्हू एक सांगता जेन्ना न्हू हेजे उत्तर आतां कोण दितलो फुडें आमी येयली आता इतलो लोक असताना त्यांनी म्हाका व्हिडिओ काढला म्हणून आडयले फाल्यां सकाळी आपल्या प्रॉपर्टीन म्हणून आमच्या कोणूय येयले कळ्ळें म्हाका तेणी खरें सांगता म्हाज्या आंगार असो येयलो म्हाका सो त्या टायमाक भंय दिसलो फस्ट करून इतले लोक असताना हांव भियाले फुडें म्हणटा तुमी एकलो येवपाक खूप भंय आहा खूप भंय आसा ऑलरेडी तुमी जे म्हणटाले पळय की हो प्रोजेक्ट येयल्या उपरांत येयल्या म्हाका खूप भंय आहा खूप भंय आसा तो तुमकां एक्सपिरियन्स ऑलरेडी मेळलेलो एक्सप्रेस आत्ता एक्झाम्पल आहा रावपाक गोंय आमकां जेन्ना आमी जॉईन मामलेदारान आमकां इन्फेक्शन आसा म्हणून आमकां तेका नयन भिडे आनी आमकां बीन हियरिंग आसली तेन्ना आमी गेल्ली 4 जाणां तेन्ना तेणी सांगलेले तुमकां हो रोड फ्री आसतलो जाय तेन्ना तुम्ही गाडी घेऊन येऊ शकता तेन्ना पब्लीक रोड आसा हे रोडा कोणूच तुमकां आडेना त्या उतराक हांवें ताका विचारले तुजे बाउन्सर आसा न्हू थंय तेणी सांगले ते कांयच करचे ना म्हणून आयज तेणी येवंक जाय आसलेले ते बाउन्सर हांगा कितें करता ते पळोवपाक हा मागीर ते आतां इतलो टायम आमकां आडोन कोणाक फोन लायता एकटोय कित्याक घेवंक ना तर अधिकाऱ्यांच्या मुखार एक सांगप आनी हांगासर एक सांगप आनी हांगा येयले आमी आमकां मागीर आडोवपाचे थंय सांगता तो पाया पडोन आपण कांयच करतो ना एक सांगता आनी हांगासर दुसराच घडटा तुमचें नांव आसा माझं नाव सुबोध मोने हांव रावता कासर कासरमाल नानोडा आयतारच्या आयतार येता हांगासर आमच्या हांगासर कारापूर सर्वांक सपोर्ट करपाक आतां जर जेन्ना पयलें फर्स्ट टायम हांगासर एंट्री मारली हांवें सराउंडिंग जर पळयलें न्ही जाल्यार फूल दोंगर आसा फूल ग्रीनरी आसा आनी इतलो जो प्लेटू जो आसा न्ही एक झाड ना थंय हे जो फॉरेस्ट ऑफिसर आसा हांव तांकां विचारपाक सोदता तुमी खंय न्हिदल्यात हे दिसना तुमकां कितें तुमचे डिपार्टमेंट सगळे तुमच्या ताब्यान आसा सरकार तुमच्या ताब्यान आसा म्हूण तुमी जाय ते करतले हे पंचायतीक दिसना हांव सरळ रिस्पॉन्सिबिलिटी सांगता रिस्पॉन्सिबिलिटी घेवन सांगता हे पंचायत जे जे कितें कन्सर्न डिपार्टमेंट आसा तुम्ही मरे एक प्लेट घेयात कितें शेण घाला भितर शेण हा आनी मरे वयर बरो लिंबू पिळा मरे आनी चमच्यान खाया तुम्ही ही तुमची लायकी अरे कितें करून दवरला रे तुम्ही हे सगळे तुम्ही कोणा खातीर इलेक्शनाक तुम्ही कोणा खातीर उबे रावता गोंयकारा खातीर उबे रावता मरे तुम्ही गोंय वाटोवपाक गोंय सांबाळपाक गोंयकारा खातीर तुम्ही उबे रावता तर तुम्ही हे कितें करता सगळे करून कितें दवरला तुम्ही इतलें हांव विचारता तांकां सगळ्यात लोकांक तुम्ही त्रासान उडयता आणि हो फक्त कारापूर सरवणाचो विषय ना सराउंडिंग जे एरिया हा पळय गांवच्या भायलो जो आसा पडोशा आसा हांगासर लागीं रावता कित्याक तर हे जेन्ना बोरवेल मारून आनी जेन्ना उदक जे आसा ते जेन्ना जे काडटा पळय उदक तेन्ना जे वॉटर टेबल डावन जाल्या खातीर पडोशा आहा पळय सायडीक त्याच्या उपरांत तुका सांखळी म्युनिसिपालिटी लागीं आसा मया लागीं आसा थंय तुका बिचोलचे एरिया लागीं आसा ह्या सगळ्या लोकांनी येवंक जाय हांव आतां नानोडच्यान येयला हांगासर कारापूरच्या लोकांनी बाकीच्या लोकांनी येवंक जाय गांवच्या लोकांनी जे जे रिलेटेड लागींचे जे गांव आसा विसिनिटीन 8 किलोमिटराच्या 10 किलोमिटराच्या त्या लोकांनी येवन हांगासर अपोज करूंक जाय हे कितें सगळें हगून दवरला म्हणटा हांव सगळे आनी हे सगळें जालें ते राजकारण्या खातीर लज दिसोंक जाय ह्या असल्या राजकारण्याची आमकां लज दिसता आमी तुमकां आमच्या बऱ्या खातीर आमी हांगासर तुमकां इलेक्शनाक उबे करता आनी थंय जिखून हाडटा आनी तुमी हांगासर पाड घालता सगळे आतां तुमी हे कित्या खातीर करता आमचे सगळे जे फुडले जनरेशन आतां इतली आई आसा आमची
एक जमिनी विकपाक हांगासर येवंक ना, ते राखपाक येयला, त्यांच्या आजा पणजांनी राखले आणि आम्ही आता घालयता असे जाता ते. आपलो जीव सोडून आपले रगत आटोवन ते हांगासर जमनी दवरता, झाडां दवरता आणि तुम्ही हे सगळं नष्ट करपाक उठल्यात. आणि दुसरी गजाल, हे जर कारापूर सरवणान जर जाता न्हू जाल्यार गोंयान खंयसरूय जावं शकता. हो फक्त विषय हांगासलो ना. अख्ख्या गोंयकारांक तुमच्या मिडियांतल्यान हांव सांगता की गोंयचे आमचे बरेचशे एक्टिव्हिस्ट हांगासर येवन बऱ्यापैकी सपोर्ट केल्लो आसा. खंयच्याय गांवांत जावं शकता आणि खंयचोय गांव नष्ट करून जावं शकता. आणि हे जातले राजकारण्यां खातीर जातले. ह्या पॉलिटिशियनांची आमकां लज दिसता. हे जे मिनिस्टर आसा आणि जितले गव्हर्नमेंट डिपार्टमेंटान जे जे बसल्यात तेंची आमकां लज दिसता. आणि दुसरें सांगता, जेन्ना जेन्ना आमी गव्हर्नमेंट ऑफिसांनी वयतले हेच्या फुडें सरळ व्हिडिओ रेकॉर्डिंग करपाचो. ते एक जे उलयता आता पळय, मदल्या टायमार सीएमान सांगले की 10 वर्सां जगतली. रेकॉर्डिंग खंय आसा? रेकॉर्डिंग करपाचे आमकां रायट आसा. ही पब्लीक प्रॉपर्टी आसा. गव्हर्नमेंट ऑफिस इज अ पब्लीक प्रॉपर्टी आणि रेकॉर्डिंग करप नाही खंयच बरयल्लें ना. खंयच्या पुलीस स्टेशनांपासून रेकॉर्डिंग करूं येता आमच्यान. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहा. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहा. कोणूच आमकां आडोवं शकना रेकॉर्डिंग करपाक. आमच्याकडे प्रूफ उरता. अरे आमी आमच्या सत्या खातीर आणि बऱ्या खातीर जर काडटा, तुम्ही कितें फाल्यां सकाळी उतराचे हांगासले थंय केल्यार आमकां कशें कळटलें? तशेंच केलां हे. मोणे बाब जेन्ना वर्ल्ड एनवायरमेंट डे येता तेन्ना हे जे पॉलिटिशियन आहा पळय ते आणि मंत्री आहा, मुख्यमंत्री पासून व्हडली भाशणां टोकता की पर्यावरण राखचें म्हणून. पण आयज हे लोक पळय 65 दीस जाले. 64 दीस जाले. तर हांगासर ते राखता पण तेंच्या फाटल्यान कोण ना. तेंच्या फाटल्यान हे पळय कोण भाशणां टोकता ते ना. तें कशें आहा, मेन म्हटल्यार तेंची जी आयडियोलॉजी पळय, बीजेपी आतां आमकां आतां चडशे हांकां कितें, हांव सारकें सांगता की बीजेपी हांवूय बीन वोट मारला. बरेचशे खूब जाण आसले की बीजेपी वोट मारपी. अरे बाबा, तुमचो कार्यकर्ता आमी बीजेपी वोट मारल्या पळय, काँग्रेस नाका हे नाका म्हणून बीजेपीक वोट मारल्या पळय. बीजेपी इज द सेकंड काँग्रेस असो अर्थ जालो. हांकां कितें आयडियोलॉजी आसा हेंच्याकडे, तत्व जे आसा पळय ते खंय आसा? म्हाकाय उगडास आसा गजाल. जेन्ना सीएम पर्रीकर जेन्ना आसलो तेन्ना ताका एका कॉलेजीतल्या एका भुरग्यान विचारलें की ऑनेस्टी जी आहा पळय, कितें प्रामाणिकपणा, तो पॉलिटिक्सान कितलो इम्पॉर्टंट आसा काय म्हणून. तर ताणें सीएमान सांगले ऑनेस्टीपेक्षा प्रिन्सिपल महत्वाचे म्हणून. प्रिन्सिपल म्हटल्यार तत्व, ते तुवें सोडूंक जायना. कित्याक ऑनेस्टी जी आसा पळय इट कॅन चेंज बिकॉज इट इज अ पॉलिसी. इट कॅन चेंज पण प्रिन्सिपल शूड नॉट चेंज. आता म्हाका सांग, ह्या बीजेपीची आयडियोलॉजी खंय गेली? यांची ती बर्ज बाय कितें रोमियो लेन ते हडफड्या कितें आरपरा म्हणटा थंय ती जळली, लासली त्यांची आयडियोलॉजी या बीजेपीची. त्यांची खंय आयडियोलॉजी आसा? हे जे सांगता पळय झाडां लायात, झाडां जगयात म्हणून, यांका काय खावचे दात एक आणि दाखोवपाचे दात वेगळे. ह्या लोकांच्या फाटल्यान कोणूच ना आणि गोंयकारच्या फाटल्यान कोण ना. हे सगळे जाल्लेले आसा दलाल. फक्त यांची भाषा कसली, एकदा इलेक्ट जावन तुका गेले काय ना विधानसभेन, कमिशन कितें, कमिशन, पार्टनरशिप, तुझे हिस्सो वाटो, ही भाषा यांची. आपल्याक कितलो हे मेळटलो, टक्केवारी आपल्याक कितली मेळटली, हीच भाषा आसता त्यांची. एकदा इलेक्ट जावन गेले काय. हे आमच्या गोंयकारांनी लक्षात घेवपाक जाय आणि यांका फुडल्या फावटी यांका धडो दाखोवपाक जाय. हांव सांगता एज अ सपोर्टर, तुम्ही बीन आसा सपोर्टर. पूण हे सगळे पळयला पण इतले वायट दिसा रडपाक येता. हे डायरेक्ट येता बायलांच्या आंगार वयता, हे मोबायल काढून घेता. हे इतले आसतना इतले करता. फाल्यां सकाळी जेन्ना यांची पंचायत जेन्ना जातली इतल्या लोकांची, हे आमकां लोकांक हांगासर गांवूच जातलो एक सेपरेट. गांवूच जातलो. रस्त्यार आमकां भोंवपाक मेळचें ना. दारां उगडून मारून येतले रस्त्यार सुद्धा. हे कितें चल्ला हे कळपाक जाय न्हू. पूण मोणे बाब जेन्ना पळय हे लोक म्हणटाले की हे प्रोजेक्ट येयल्या उपरांत तांकां गांवांत भोंवपाक त्रास जातले, भिरांत आसतली, तर आयज तांकां ऑलरेडी अक्षरशा तांकां हें पळोवंक मेवलें. तर ऑलरेडी स्टार्ट जालेलें आहा. तो दिसना ह्या सरकारान आतां खंय ना खंय विचार करचो पडटा. आता सरकारान विचार करपाक जाय आसलो, सरकार विचारूच करिना न्हू. आमचो विचारूच ना सरकाराक. हेच तर सगळे झालेले आसा. आमच्या बद्दल विचारूच ना त्या सरकाराचो. तेका फक्त दिसता दलाल, तेका फक्त दिसता मिडलमॅन, तेका फक्त आपले कितें हे मेळटले, आपल्या टक्केवारी कितली मेळटली, पर्संटेज कितली मेळटली, हेचेरूच चल्ला तेंचे. आमच्या गोंयकारा खातीर ते इलेक्शनाक उबे रावना. आमकां भायर जेन्ना दिसता हो बीजेपी, तो काँग्रेस, तो आनी कोण आम आदमी पार्टी, हे आमी भायर भायर म्हणटा. पूण एकदा विधानसभेन पावले सगळे, कोण बीजेपी ना, कोण एमजीपी ना, कोण आरजीपी ना आणि कोण तुझो ये ना म्हटल्यार तरी आरजीपीचो आमचो एक एमएलए हांगासर येवन सपोर्ट करता, बरें काम करता. हांव म्हणटा विरेश बोरकर बरें काम करता, सोड एक कॅन्डिडेट आसा तो. पूण अदरवायज जेन्ना आमी म्हणटा पळय भायर जेन्ना जेन्ना अशी पार्टी आहा ते कोणूच सेपरेट ना. विधानसभेन पावल्या उपरांत सगळे सारखे एका कितें म्हणटा एका माळेचे मणी ते. हे गोंयकारा खातीर उबे रावना. इलेक्शनाक हे आपल्या खातीर उबे रावतात आणि फुडले आपले पिळगेचे कशे जातले बरे हेच पळयतात. तो 2027 म्हणटा तुमी सारकें गोंयकारांक इम्पॉर्टंट इलेक्शन. हे आता जे कोण रावतले उबे कॅन्डिडेट त्यांच्यानी लक्षात घेवपाक जाय. तुम्ही जर गोंयकारा खातीर जर उबे रावता जाल्यार आमी तुमच्या फाटल्यान आसा, आमी वोट करतले. ना जाल्यार हे जर तुम्ही घट्टाण करता न्हू तुमकां हे भोगतले, तुमकां हे रिटर्न मेळटले.